निश्चितपणे अनुपस्थित होता संघ आज मात्र आपण पाहतोय आपल्या पूर्ण ताकदीनिशी या सामन्यामध्ये उतरलेला पाहायला मिळतोय। तर निश्चितपणे आपण पाहिलं की 4 धावांनी हा सामना गमावला होता। पहिला सामना अतिशय रोमांचक सामना झाला होता संघर्ष संघाचा। तर या ठिकाणी आपण पाहतोय की आज डू ऑर डाय सिच्युएशन योगेश वाघ आमचे साथी स्कोरर ऑफिशियल स्कोरर हनुमा चावी बॉल गाडीमध्ये हॅलो योगेश वाघ जर या ठिकाणी असतील आपल्याला विनंती आपण लगेचच यायचंय। लक्ष द्यायचं चालू बोलू। तर निश्चितपणे या ठिकाणी सामन्यांना सुरुवात होते। पुन्हा एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया कळंबोली प्रीमियर लीग 2017 पर्व पहिले आणि दिवस दुसरा। गोलंदाज दादा भोईर पहिला चेंडू लोअर फुलटॉस चेंडू जमिनी लगतचा फटका जबरदस्त सुरुवात चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावा करतात। या ठिकाणी जबरदस्त सुरुवात असं म्हटलं जातं। आमचे डीजे देखील या ठिकाणी श्री गणरायाचं नमन करतायत आणि चौकारानिशी दादा भोईरचं स्वागत केलंय। एक जबरदस्त सुरुवात या मैदानावरती आपण पाहतोय। हा सामना एक रोमांचक सामना होणार यातील मात्र शंका नाहीये। जय हनुमान संघासाठी हा सामना जिंकणं अत्यंत महत्वाचं। पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू आहे बॅक टू द बॉलर ड्राईव्ह फारसा फायदा उचलता आलेला नाहीये या ठिकाणी। केवळ गोलंदाजाच्या दिशेने हा चेंडू तटवलाय। यावेळेस मात्र मानसिकता आपण पाहतोय कुठेतरी बदलतोय फलंदाज शिवा। पहिल्या चेंडूवरती त्यानं खणखणीत चौकार खेचला होता। दुसरा चेंडू देखील म्हणावा तितकासा चांगल्या क्वालिटीचा किंवा चांगल्या प्रतीचा हा चेंडू नव्हता, परंतु डिफेन्सिव्ह मोड मध्ये स्वतःला घेऊन जातोय, सुरक्षात्मक पद्धतीतून चेंडू ढकलतोय। दुसरा चेंडू मात्र निर्धाव। या ठिकाणी चांगला कमबॅक करावा लागणार आहे गोलंदाज दादा भोईरला। मात्र फ्लाइट चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि एक जबरदस्त झेल। पहिला मोठा हादरा अंशुल नाविन्य स्पोर्ट्स कळंबोली संघाला। जय जय
तर निश्चितपणे या ठिकाणी आता मात्र आपली दमखम दाखवलं ते गोलंदाज दादा भोईरने. एक जबरदस्त झेल पूर्ण केलाय तो क्षेत्ररक्षक नवा यानं. कारण नवानं ओळखलंय की हा शिवाचा झेल आहे आणि शिवा हा अत्यंत महत्वपूर्ण फलंदाज होऊ शकतो आणि एक जबरदस्त झेल या ठिकाणी पूर्ण केला. आपण पाहतोय की चांगलं कमबॅक आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून करतोय तो गोलंदाज दादा भोईर. काल जर आपण पाहिलं दादा भोईरनं अप्रतिम फलंदाजी केली होती, परंतु शेवटच्या क्षणाला तो सामना गमवावा लागला होता जय हनुमान संघाला. जय हनुमान संघाचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे आजचा सामना हा अत्यंत महत्वपूर्ण सामना असणार आहे तो जय हनुमान LIG संघासाठी. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या बोहल्यावरती आपण पाहतोय गोलंदाज दादा भोईर. तिखट मारा, पहिला चेंडू वगळता आतापर्यंत सुंदर गोलंदाजी. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक नवा चेंडूच्या खाली आणि बॅक टू बॅक हा दुसरा फलंदाज गमावलाय तो अंशुल नाविन्य स्पोर्ट्स कळंबोली संघानं. DJ Mahesh. तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय चांगला कमबॅक, एक जबरदस्त क्रिकेट या मैदानावरती पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती 0 धावा, तिसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद आणि चौथ्या चेंडूवरती फलंदाज बाद. एक चांगलं कमबॅक आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतंय ते गोलंदाज दादा भोईर याचं. दादा भोईर एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. यावेळेस मात्र अंशुल नाविन्य संघ अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीला आलेला फलंदाज रुपेश पुजारी यावेळेस मात्र स्ट्रायकर एंडला, तर नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय फलंदाज संदीप शेडगे. संदीप शेडगे एक मोठं नाव आहे कळंबोली क्रिकेट मधील, पूर्णपणे जबाबदारी असणार आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेला चेंडू तटवलाय, अतिशय खराब निर्णय आणि फलंदाज मात्र बाद. बॅक टू बॅक हा तिसरा फलंदाज गमावलाय तो अंशुल नाविन्य संघानं. तर निश्चितपणे या ठिकाणी आपण मात्र पाहतोय दादा भोईर यांचा पुढील चेंडू सामना केल्यावर रुपेश पुजारी. आता मात्र पूर्णपणे अडचणीमध्ये सापडतोय संघ. पंच आम्हाला इशारा करतात एका षटकाचा खेळ संपतो, एका षटकानंतर